जे काही गेल्या शेकडो वर्षांमधली जी परंपरा होती की गुलामीची मानसिकता त्यातनं बाहेर काढणारा दिवस असल्यामुळे त्याचं अलौकिक असं हे जे लोक शिवराज्याभिषेक दिन साजरा करतात त्यांनी त्या शिवरायांच्या एकूण कर्तृत्वाचा एक अंश घेऊन त्याच्यातून काम पुढे नेलं तर तो खऱ्या अर्थाने शिवराज्याभिषेकाला दिलेला मान सन्मान ठरेल असं मला वाटतं. मुळामध्ये हा जो लढा आहे हा एक मराठा आरक्षणाचा नसून मराठा समाजाच्या कुणबीकरणाचा लढा आहे. नीट समजून घेतला पाहिजे आपण. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. येत्या 2-4 दिवसामध्ये म्हणजे 2च दिवसानंतर एक मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये साजरा होणार आहे. उत्सव आहे शिवराज्याभिषेकाचा. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. जनतेने किंवा रयतेने अगोदरच महाराजांना राजा ही मान्यता दिलेली होती, परंतु त्यावेळच्या परंपरेनुसार, विधींनुसार शिवाजी महाराजांना राजा म्हणून घोषित करणं गरजेचं होतं आणि ती प्रक्रिया महाराजांनी 6 जून 1674 रोजी केली. तो राज्याभिषेकाचा सोहळा आज 2026 मध्ये देखील म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा भारतामध्ये लोकशाही स्थापन झाल्याच्या जवळपास 80 वर्षानंतर देखील साजरा केला जातोय. याचं महत्व काय आहे? का हा सोहळा साजरा होतो? दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये हा आहे की हा सोहळा बंद करावा अशी देखील मागणी जी आहे ती काही लोकांकडून करण्यात येते. ते लोक कोण आहेत, का ती मागणी होते, त्याला उत्तर काय, या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण जे आहे त्याला घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं 10वं आंदोलन किंवा 10वं उपोषण जे आहे ते केलं. 29 आणि 30 मे पर्यंत हे आंदोलन उपोषण चाललं. 31 मे ला त्यांनी ते स्थगित केलं. आणि वारंवार मराठा समाजाची फसवणूक होते का? कारण गेल्या 2-3 वर्षांमध्ये मनोज जरांगे पाटील हे सातत्याने आरक्षणासाठी भांडताना दिसत आहेत, लढा देताना दिसत आहेत, परंतु वारंवार त्यांची सरकारकडून फसवणूक होते का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि या 2 महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, बोलण्यासाठी आपल्यासोबत आज राजेंद्र कोंढरे पाटील सर आहेत, जे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि त्यासोबतच वेगवेगळ्या चळवळींमध्ये, मग मराठा आरक्षणाची चळवळ असेल, मराठा मोर्चा असेल, मराठा क्रांती मोर्चा आहे, त्यामध्ये ते हिरिरीने भाग घेत आलेले आहेत, त्याचं नेतृत्व करत आलेले आहेत. कोंढरे पाटील सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचं सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. 2 विषय वेगवेगळे आहेत आणि वेगवेगळ्याच पद्धतीने आपण त्याची चर्चा करूया. सगळ्यात पहिला विषय हा आहे की शिवराज्याभिषेकाचा. जसं मी सुरुवातीला म्हणालो की लोकशाही भारतामध्ये स्थापित होऊन जवळपास 80 वर्ष झालेली आहेत आणि ह्या 80 वर्ष झाल्यानंतर देखील एका राजाचा एवढा मोठा उत्सव किंवा हा उत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा का होतोय? काय त्याचं नेमकं कारण आहे? अनेक वर्षाची आपल्या देशामध्ये जी जुलमी राजवट होती, या राजवटीमधनं जनतेवर, रयतेवर जो काही अत्याचार आणि अन्याय व्हायचा, यामध्ये त्यांना अनेक शेकडो वर्षांची जी मानहानी झाली, त्यांच्या संपूर्ण देव, धर्म आणि जे जनतेचे सामान्य प्रश्न आहेत, या सामान्य प्रश्नांकडनं त्यावेळच्या जुलमी राजवटीचं म्हणावं तसं काही लक्ष नव्हतं. किंबहुना वेगवेगळ्या सरदारांच्या मार्फत किंवा ह्याच्या मार्फत या सर्व सामान्य रयतेचं एक मोठ्या प्रमाणाचं शोषण केलं जायचं, त्याची लूट केली जायची. अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी स्त्रिया सुरक्षित नव्हत्या, शेतकरी सुरक्षित नव्हते, रयत सुरक्षित नव्हती, त्यावेळेस एक सामान्य कुटुंबातलं शिवाजी महाराजांसारखं एक अलौकिक जे म्हणतो आपण महत्वदायी असं व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी एक आशा घेऊन आलं आणि आशा घेऊन आल्यानंतर ज्या कारकिर्दीमध्ये शिवाजी महाराजांनी प्रचंड त्या काळामध्ये काम करून रयतेला एक आश्वासक असं वातावरण तयार केलं आणि त्या वातावरणामुळं लोकांची एक त्यांच्याबद्दलची जी आस्था आहे, त्या आस्थेमुळं जो काही 6 जून 1674 ला शिवराज्याभिषेक दिन झाला आणि स्वतःला छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांनी म्हणून घेतलेला आहे सर्व रयतेच्या वतीनं. हा एक अलौकिक असा आनंददायी देशभरातल्या सबंध राजवटीमध्ये आशादायक असा मोठा दिवस होता आणि तो दिवस आजही सन्मानाने, आत्मीयतेने, स्वाभिमानाने तो उत्सव लोक आपल्या पद्धतीने साजरा करत असतात. त्यामुळं ह्या आनंददायी दिनाच्या, शिवराज्याभिषेक दिनाच्या मी तर शुभेच्छा देतोच. परंतु सबंध भारताला जे काही गेल्या शेकडो वर्षांमधली जी परंपरा होती की गुलामीची मानसिकता त्यातनं बाहेर काढणारा हा दिवस असल्यामुळे त्याचं अलौकिक असं महत्व आहे. नाही, परंतु लोकशाही देशामध्ये म्हणजे त्या राजाने केलेलं काम
हे एका बाजूला आहे. म्हणजे त्यांच्या कामाला घेऊन आपण त्यांचा मान सन्मान करतो, आदर करतो. अगदी शिवाजी महाराजांना आपण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणतो. परंतु राज्याभिषेक म्हणजे राजा होण्याची जी प्रक्रिया आहे किंवा ती जी विधी आहे, त्याला एवढं महत्व का दिलं जाते? आपण तर लोकशाही देशामध्ये आहोत. कसं आहे, लोकशाही आपल्या देशाने 80 वर्षापूर्वी 1947ला पाहिलेली आहे. त्या अगोदर काय आपल्याकडे लोकशाही नव्हती. जवळपास 500-600 संस्थान आपल्या देशामध्ये होती. त्यामुळं राजांच्या राजवटी, त्याच्यानंतर मग तिथं निजामशाही, आदिलशाही या सगळ्या शाह्या आल्या. या परिस्थितीमध्ये कोणता ना कोणता राजा हा सिंहासनावर बसून राज्यकारभार करायचं, हे देशाने पाहिलेलं आहे. मग त्याच्यात आणि शिवाजी महाराजांच्या राज्यात नेमका काय फरक आहे? तर शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे, हे स्वराज्याचं आहे, रयतेचं आहे. कधीही त्यांनी स्वतःच्या घराण्याचं आहे अशा पद्धतीची कधी भावना समाजामध्ये आणि रयतेमध्ये निर्माण करू दिली नाही. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या आणि इतर राज्यांच्या राजेशाहीमध्ये हा गुणात्मक आणि धोरणात्मक असा बदल आहे, की महाराजांनी राज्यव्यवस्था राज्यसकट हाकताना सामान्य माणसाला कसा न्याय मिळेल असा केंद्रबिंदू, त्यांची प्रशासन नीती असेल, त्यांची परराष्ट्र नीती असेल, युद्ध नीती असेल, प्रशासन व्यवस्थेमधल्या सगळ्या चौथ्यापासून सगळे जे काही अंमलदार आहेत, यांची कामं वाटून देणं आहे. म्हणजे एक उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था बसवणं त्या काळामध्ये हे अलौकिक आहे. त्याही पलीकडे मी जाऊन अजून ह्याच्यातलं एक महत्त्व सांगेन, की शिवाजी महाराजांना अवघं 50 वर्षाचं आयुष्य मिळालं. 16व्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्याची रायरेषेवर शपथ घेतली. म्हणजे उन्हीपुरी 34 वर्ष महाराज ऑन ग्राउंड फील्डवर होते. ह्यापैकी आपण त्या काळातला जर 4 महिन्याचा पावसाळा जर सोडला, तर उन्हीपुरी नियर अबाउट 23 वर्ष महाराजांना लढाई आणि रणांगणावर गाजवायला मिळाली. या 23 वर्षामध्ये, ज्या काळामध्ये फार मोठी शस्त्र नव्हती, कुठली वाहनं नव्हती, विमानं नव्हती, नकाशे नव्हते, आजच्यासारखे रस्ते नव्हते, कुठं हेलिकॉप्टर नव्हतं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आज एखादं घर बांधायचं असेल, तर माणसाचं पूर्ण आयुष्य घर बांधण्यामध्ये जातं. त्या काळामध्ये 350 किल्ल्यांवर हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ करून, त्याची स्थापना करून, अनेक किल्ले त्यांनी स्वतः बांधले, काही जिंकले आणि एक प्रशासन घडी बसवली, एक व्यवस्था बसवली. ही खरी चमत्कार नव्हे, तर तो एक अलौकिक कर्तृत्वाचा मानदंड आहे. आणि त्यामुळं आजच्या पिढीला शिवराज्याभिषेक दिनातनं तर काय घ्यावं लागेल? तर शिवाजी महाराजांच्या परराष्ट्र नीतीपासून, पर्यावरणविषयक त्यांचा दृष्टिकोन आहे, त्यानंतर न्यायव्यवस्था आहे. अशा प्रत्येक पैलूमध्ये महाराजांनी इंजिनिअरिंग पासून तर किल्ले बांधण्यापर्यंत सगळे दृष्टिकोन त्यांनी त्या 33 वर्षाच्या काळामध्ये विकले. म्हणजे आज आपल्याकडं जग एआयचं आलेलं आहे. त्यामुळं सगळी टेक्नॉलॉजी आपल्याला अडॅप्टेड आहे आणि पाहिजे ते क्रिएशन आपण टेक्नॉलॉजी आधारे करू शकतो. बरोबर. परंतु हा 400 वर्षापूर्वीचा काळ जर आपण लक्षात घेतला, तर हे काहीही नसताना वादळ वाऱ्याशी सह्याद्रीमध्ये झुंज घेत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढं मोठं कर्तृत्व गाजवणं, हा 6 जूनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि तो आजच्या पिढीने जे लोकं शिवराज्याभिषेक दिन साजरा करतात, त्यांनी त्या शिवरायांच्या एकूण कर्तृत्वाचा एक अंश घेऊन त्याच्यातून काम पुढे नेलं, तर तो खऱ्या अर्थाने शिवराज्याभिषेकाला दिलेला मान-सन्मान ठरेल असं मला वाटतं. नक्कीच. परंतु ह्या शिवराज्याभिषेकाला विरोध देखील होताना दिसतोय. म्हणजे अगदी 400 वर्षांपूर्वी जर आपण बघितलं तर त्यावेळी देखील महाराष्ट्रातल्या काही लोकांनी, विशेषतः ब्राह्मण समुदायाने विरोध केलेला होता. आज मनोहर कुलकर्णी, जे स्वतःला संभाजी भिडे म्हणून घेतात, त्यांनी देखील विरोध केलेला आहे. या विरोधाकडे कसं बघताय? म्हणजे ही वृत्ती जी आहे 400 वर्षांपूर्वीची मनोवृत्ती आणि आत्ताची मनोवृत्ती म्हणजे 400 वर्षांनंतरची मनोवृत्ती, हे सारखीच वाटते? नाही, मुळात कसं आहे, की शिवराज्याभिषेक दिन हा तिथीनी साजरा करायचा का? तर तिथीनी पहिल्यापासून साजरा होत होता. ज्यावेळेस आम्ही सर्व मंडळी छत्रपती संभाजीराजेंनी पुढाकार घेऊन त्याच्या अगोदर 1 वर्ष आपण कोल्हापुरामध्ये पहिली मिरवणूक सुरू केलेली होती. ती आजही आज 20वं वर्ष आहे त्याला. आणि तो कार्यक्रम पहिला रायगडावर झाला. त्याला अलौकिक प्रतिसाद मिळाला. 6 जून ह्या अर्थाने घेतले होते, की 6 जूनला आपल्या देशामध्ये अनेक राजांच्या राजेशाहीमध्ये एक हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. आणि मग त्याची जी तारीख आहे, ती तारीख ग्रेगोरियन आपलं जे कॅलेंडर आहे, इंग्रजी कॅलेंडर, हे कॅलेंडर आल्यानंतर जगभर ह्या तारखेनी जगामध्ये आता कॅलेंडर चालतं. त्यामुळं ही तारीख घेऊन त्याच्यातनं केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यातून काही धर्म बुडत नाही, ह्याच्यातनं काही व्यवस्था बुडत नाही.
केवळ तारखेचा आग्रह केल्यामुळं त्याच्यावर काही इंग्रजी रूपांतर झालंय का? तर नाही झालेलं. त्यामुळं मनोहर भिडेंनी जे काही आता यामध्ये विरोध केलेला आहे, तो निष्क्रिय आहे आणि याचा कोणी काही तसं महत्त्व देत नाही. उलट त्यांच्या या विधानामुळं रायगडावर यावेळेस दुप्पट गर्दी होईल अशी चित्र आहे. बर. ह्यावेळच्या राज्याभिषेक सोहळ्याची काय तयारी सुरू आहे आपल्याकडून, आपल्या संघटनेकडून आणि एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चित्र दिसतंय तयारीच्या दृष्टिकोनातून? बघा, जागतिक पर्यावरण दिवस आणि शिवराज्याभिषेक दिन हे जोडून हं, येतात. हं, आणि शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये वृक्षराजीला अत्यंत महत्त्व दिलेलं होतं. आणि त्यामुळं त्यांचा पर्यावरण दृष्टिकोनाला जर मानवंदना द्यायची असेल, तर आज रोजी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल, यावर्षी तर 88% पाऊस पडणार आहे. त्यामुळं विशेषतः मराठवाड्यातून फार मोठ्या प्रमाणावर लोकं शिवराज्याभिषेक दिनाला येतात. आणि ग्रीन कव्हर जे आपल्याला अपेक्षित आहे, तसं मराठवाड्यामध्ये आज नाही. त्यामुळं तिथं पाण्याचा विषय आहे, त्यानंतर पर्यावरणाच्या दृष्टीने, टेम्परेचरच्या दृष्टीने आहे. त्यामुळं मी गेली 18 वर्ष रायगडच्या पायथ्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं अल्प दरात रोपं घेऊन, ती शिवभक्तांना आपण शिवरायांना मानवंदना देण्यासाठी देतो आणि ते आपल्या गावामध्ये जाऊन शेतामध्ये, मंडळाजवळ, गावच्या पाराजवळ ही झाडं लावतात आणि त्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन झाला. म्हणजे केवळ शिवाजी महाराजांचा जय-जयकार करायचा, झेंडा लावायचा, ढोल वाजवायचा एवढ्यापुरतं मर्यादित नाही. त्यामुळं असे शेकडो विषय शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आहेत आणि त्यामुळं मी हा दृष्टिकोन शिवराज्याभिषेक दिनाला घेतलाय. कोल्हापूरमध्ये आपण एक फार मोठी मिरवणूक 6 जूनला आहे. तर त्याच्यामध्ये पारंपरिक जे खेळ आहेत, की जे आता लुप्त होत चाललेले आहेत, त्या खेळाचं मैदानी सगळे जे खेळ आहेत, त्यानंतर तलवारबाजीपासून दांडपट्टा, लिंबू कापणीपासनं फेटा बांधणीपर्यंत जी परंपरा जी जुनी आहे, ती पुन्हा पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टिकोनातनं या मिरवणुकीतनं आम्ही गेली 18 वर्ष 20 वर्ष परिणामकारक त्या ठिकाणी भूमिका असते आणि या भूमिकेमधून सर्व जाती धर्माची लोकं त्या मिरवणुकीमध्ये सामील होतात. हे कोल्हापूरचं वैशिष्ट्य आहे आणि तेच आपल्याला शिवाजी महाराजांच्या दृष्टिकोनातनं अभिप्रेत आहे. कारण शिवाजी महाराजांना एका जातीमध्ये, एका धर्मामध्ये गुंतवणं म्हणजे त्यांची जी व्यापक विश्वव्यापी जी प्रतिमा आहे, ती संकुचित करण्यासारखं होईल. हेही ना मान्य केलं पाहिजे, की त्यावेळची जी लढाई होती त्याच्यामध्ये मुघलशाही असेल, निजामशाही सगळ्यांशीच होत्या. ह्या शाया मुस्लिम राजवट प्रस्थापित करण्यासाठी जरी असल्या, तरी महाराजांनी रयतेचं राज्य करताना, मराठा साम्राज्य पसरवताना, हे साम्राज्य एका जातीपुरतं नसून एक व्यापक त्याला अर्थ होता आणि त्यामुळं महाराज हिंदू विरोधी होते का धर्माभिमानी होते, या पलीकडं रयतेला न्याय देणारे होते आणि ते करत असताना जो शत्रू आहे, त्या शत्रूचा निपात करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी तशी मोहीम त्या काळात राबवलेली आहे. बरोबर. तुम्ही म्हणालात की तरुणांनी आणि विशेष करून समाजाने या शिवाजी महाराजांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. राज्यकर्त्यांकडनं काय शिकण्याची गरज आहे? आजचे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी महाराजांच्या सर्व जे काही 50 वर्षांचं त्यांना आयुष्य मिळालं, त्यांनी जे काम केलं त्यातून काय शिकण्याची गरज आहे असं वाटतं? बघा, गतिमान प्रशासन करणं, प्रशासनाकडनं जे सर्वसामान्य लोक आहेत, त्याला व्यवस्थित न्याय मिळणं, हे खरं तर राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनानं याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. त्याशिवाय आता आपल्याकडे बघितलं आपण दारूचं एक विषारी मोठं कांड पुणे शहरामध्ये झालं. पुण्यामध्ये 18 झालं. लोकं वारली त्याच्यामध्ये. लहान-लहान 2-2, 3-3 वर्षाच्या मुलींवर ज्या पद्धतीचे अत्याचार होतात, त्यामुळं ही जी काही विकृती वाढलेली आहे समाजामध्ये, ही विकृती केवळ कायदे करून किंवा जरब बसून थांबेल असं चित्र नाहीये. याला जनतेचा आणि सरकारचा संयुक्त याला एक फार मोठं व्यापक पाठबळ, चळवळ निर्माण होण्याची गरज आहे. दुर्दैवाने आज काय झालेलं आहे, की राज्यामध्ये तुम्ही कितीही गुन्हे करा, भानगडी करा, समाजामध्ये जर तुम्हाला प्रतिष्ठा मिळत असतील, तर मग समाजामध्ये अशी अपप्रवृत्ती फोफवण्याला जास्त बळकटी मिळतं. त्यामुळे ही आत्मचिंतनाची राज्यकर्त्यांच्या दृष्टीने राजकीय, सामाजिक सगळ्या संघटना किंवा व्यक्ती असतील, धार्मिक संस्था असतील, सामाजिक यांच्या दृष्टीने ही आत्मचिंतनाची गरज आहे आणि हे जर आपण नाहीच वेळेत सावरू शकलो, तर जे अभिप्रेत आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आपल्याला अभिप्रेत राज्यव्यवस्था होती. ती राज्यव्यवस्था जर पुन्हा येणार नसेल, तर जनतेमध्ये एकतर निराशा होईल आणि पुन्हा क्रांतीच्या दिशेने पावलं पडू शकतात, हे वास्तव आहे. बरोबर. मधल्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी कोण होता? हे जे पुस्तक कॉम्रेड पानसरेंनी लिहिलं, त्यावरून हं. एक वाद निर्माण झाला होता, की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख कसा करायचा? मला तुमच्याकडनं म्हणजे तुमची प्रतिक्रिया हवी आहे त्याच्यावरती,
की शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणं म्हणजे पुस्तक रूपामध्ये असेल किंवा कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ आहे, तर अशा पद्धतीने हे योग्य आहे का? आणि एकंदरीतच या वादावर तुमचं काय मत आहे? मुळात कसं आहे, शिवाजी महाराजांचा जो उल्लेख आहे आजही आपण आदराने करतो. किंबहुना मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनस असंच नाव आहे. बरोबर. लोकार्थाने भावना लोकांची की महाराजांना छत्रपती म्हणून आदबीने बोलवलं पाहिजे, ही सन्मानपूर्वक ही भूमिका बरोबर आहे. परंतु प्रस्तुत लेखक जे आहेत, त्यांनी ज्यावेळेस शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं, त्यावेळेस आपण अनेक गाण्यांमध्ये बघतो शिवबा नावाचा उल्लेख आहे. त्याला बा आलाय. आपल्याकडे खंडोबा आहे. एकेरी बरोबर. नाव आहे, पण त्याच्यामध्ये बा आहे. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या मध्ये जी जो शब्द आहे, तो जी हा आदरार्थी आहे. त्यामुळं कोणत्या लेखकाने कोणत्या भूमिकेतून ते पुस्तक लिहिलं, ते करताना ते का अवमानकारक आहे, का अवमानकारक नाही, याचा पहिला निष्कर्ष काढावा लागतो. त्यामुळं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला नाव देताना शिवाजी विद्यापीठ आमच्याकडे शनिवारवाड्याच्या समोर जो पूल आहे, त्याला शिवाजी पूल नाव आहे. त्याच्या शेजारी संभाजी पूल आहे. तर ज्यावेळेस ती नावं दिली, त्यावेळेस शिवाजी पूल, संभाजी पूल अशीच दिली होती. नंतर मग काही नामांतरामध्ये विस्तार झाला, नामविस्तार. मग छत्रपती संभाजीनगर. आता आपल्याकडे असं ही परिस्थितीनुरूप जरी असलं, तर त्यात गैर नाही. लेखकाची भूमिका जर गैर नसेल, तर एकरी नावाच्या उल्लेखाने शिवाजी महाराजांचा त्यामध्ये अवमान होईल असं मला काही वाटत नाही. त्यामुळं हा दृष्टिकोन आहे, की शिवाजी महाराजांना एकेरी नावाने उल्लेख आज रोजी बरोबर आहे का? तर नाही. आज आपल्याला शिवाजी महाराजांना आपण छत्रपती शिवाजी महाराजच म्हणतो. परंतु हे लेखकाने जे लिहिलेलं पुस्तक आहे जवळपास 40-45 वर्ष त्याला झालेली आहेत. त्यामुळे त्याचा आज रोजी वाद लेखक वारल्यानंतर करण्यामध्ये अर्थ नाही असं मला वाटतं. बरं. दुसरा जो आपला चर्चेचा मुद्दा होता, तो होता की मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाचं घेऊन जे काही आंदोलनं त्यांनी आतापर्यंत केलेली आहेत आणि सरकारने त्यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे, त्या मुद्द्यावरती. अ, 10 आंदोलनं जवळपास मनोज जरांगे पाटील यांनी केले 2000 म्हणजे ऑगस्ट 2023 ते आतापर्यंत. कसं बघताय या 10 आंदोलनांकडे? आणि त्यातून काय मिळालं असं वाटतंय आपल्याला? मुळामध्ये हा जो लढा आहे, हा एकतर मराठा आरक्षणाचा नसून मराठा समाजाच्या कुणबीकरणाचा लढा आहे. नीट समजून घेतला पाहिजे आपण. बरं, बरं. कारण हे आंदोलन ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये लाठीचार्जमध्ये पेटलं, त्या दिवशी मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हं. आणि मराठा समाजातल्या एका घटकाचं ज्याच्या नोंदी आहेत त्यांचं कुणबीकरण, हे 2 विषय हे वेगळे-वेगळे हे पहिले मराठा समाजातल्या तरुणांनी समजून घेतले पाहिजे. कारण बरं, मराठा समाजाला सद्यस्थितीमध्ये एस-सी-बी-सी नावाचं जे आरक्षण आहे, जे फेब्रुवारी 2024 मध्ये लागू केलेलं आहे, ते सद्यस्थितीत लागू आहे. आणि त्यापूर्वी जे काही महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये आरक्षण दिलं होतं, ते 9/9/20 पर्यंत लागू होतं. 9/9/20 नंतर त्याला सुप्रीम कोर्टाने स्टे दिल्यानंतर मराठा समाजाचा ज्यांची नोंद मराठा आहे, त्याचं ऑटोमॅटिक कन्व्हर्शन ई-डब्ल्यू-एस मध्ये झालं आणि त्यामुळं केंद्र सरकारने 10% जे आरक्षण घटनादुरुस्ती करून दिलं, ते त्याला लागू झालेलं आहे. त्यामुळं मराठा समाजाला एकाच वेळेस 2 अपॉर्च्युनिटी तयार झाल्या. एक त्याला 10% ई-डब्ल्यू-एसच्या बसमध्ये बसायचं का त्याच्यात बसू शकतो आणि ज्यांची नोंद कुणबी आहे, त्यांनी ती काही 400-500 जाती आहेत, त्या 19% आरक्षणात जायचे 2 ऑप्शन होते. परंतु जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली मराठवाड्यामध्ये आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तर ते वास्तव होतं. कारण 63 वर्षामध्ये केवळ 38,000च कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिली गेली होती. कारण त्या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा अप्रोच हा हं. निगेटिव्ह होता देण्याच्या बरं, बाबतीमध्ये. आणि मग तो तुळजापूर, त्यानंतर धाराशिव आणि अशा काही जिल्ह्यांमध्ये ती दिली जायची. मग ती व्यापक स्वरूपामध्ये एकनाथजी शिंदे यांचं सरकार आल्यानंतर जवळपास 1,63,000 11 महिन्यामध्ये दिली. नंतर काय झालं, की ह्या भूमिकेमध्ये सबंध मराठा समाजाचं कुणबीकरण करा. मुळात हे कोणी समजून घ्यायला तयार नाही, की मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र हे 3 स्टेट वेगळी होती आपली हं. 1960च्या पूर्वी. त्यामुळे आपण नोंदी कुठल्या शोधतोय, ते 1960च्या पूर्वीच्या. त्यामुळे या तिन्ही प्रदेशाचं लिखाण कामाची जी बाजू आहे, ती वेगळी होती. त्यामुळे ती आज एकवट धरून संबंध महाराष्ट्राचं कुणबीकरण करणं, असं ते होत नाही. त्याला एकच पर्याय याच्यामध्ये आहे, की मुंबई राज्य जे होतं, की बेळगावपासून तर मुंबई, इकडे नाशिकपासून धुळे, जळगावपर्यंत आणि संबंध कोकण यामध्ये कुणबी प्रमाणपत्र 1967 सालापासून मिळतात. विदर्भात देखील मिळतात. ज्यांची प्युअरली नोंद मराठाच आहे,
त्यांचं कुणबीकरण प्रॅक्टिकली कायद्याने शक्य नाही आणि ही सीमारेषा जरांगे पाटील किंवा त्यांचे सहकारी समजून घ्यायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की मराठा आणि कुणबी एक असल्याचं जी-आर काढा. वास्तविक असं की मराठा आरक्षणावर कायम विरोधाची टांगती तलवार असते. उद्या जर हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला नकार दिला आणि मराठा आणि कुणबी एक असल्याचा जी-आर काढला, तर मराठा आरक्षण पण जाईल आणि कुणबी आरक्षण पण जाईल. आणि कुणबी आरक्षण हे केवळ फक्त मराठा समाजापुरतं संबंधित नसून त्याच्यामध्ये 48 पोट जाती जाती आहेत आणि त्या जातींमध्ये एकमेकाशी कुठलाही रोटी-बेटी व्यवहार होत नाही. आणि त्यामुळं ज्या काही 58 लाख नोंदी आहेत, ह्या 58 लाख नोंदी 48 ते 50 कुणबी जातीच्या आहेत आणि एका माणसाची जन्मल्यानंतर मृत्यू असेल, कोर्टात साक्ष दिली असेल, शाळेत गेला असेल, अशा मल्टिपल नोंदी आहेत. त्यामुळं 58 लाख गुणिले 4 नोंदी असं काही प्रॅक्टिकली होऊ शकत नाही. किंबहुना माझ्याकडे असलेल्या आकडेवारीप्रमाणे आत्तापर्यंत 38 लाख ही कुणबी प्रमाणपत्र 1986 सालापासून महाराष्ट्रात दिली गेलेली आहेत. त्याच्या लाखो व्हॅलिडिटी पण प्रचंड प्रमाणात झालेल्या आहेत. त्यामुळं तिसरा एक ह्याच्यातला मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे, की प्रत्येक प्रमाणपत्र धारकाला शासन असा आदेश देऊ शकत नाही, की ह्याची व्हॅलिडिटी द्या. कारण ती व्हॅलिडिटी देणारी जी कमिटी आहे ती क्वासी ज्युडिशियल आहे. ती अथॉरिटी आहे. तिला डायरेक्शन देऊ शकत नाही. तुम्ही त्याच्यासाठी काही रूल्स तयार करू शकतात, ते करू शकतात. पण असं ह्या व्यक्तीला द्या, असं आपण अर्धन्यायिक व्यवस्थेला सांगू शकत नाही. ही मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे. बरोबर. नाही, परंतु 10 वेळा आंदोलनं केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत. ह्या 10 आंदोलनांमध्ये, उपोषणांमध्ये एकच मागणी ते लावून धरतायत. आणि सरकार त्यांना फक्त आश्वासनं देत आहे, वेळ घेत आहे, परंतु घेतलेल्या वेळेमध्ये ते काम होत नाहीये. काल परवा जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये पण हेच होतं. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जे आंदोलन झालं त्यावेळी देखील सरकारने सांगितलं 2 सप्टेंबर 2025 रोजी की आम्ही 3 महिन्यामध्ये सातारा गॅझेटियरचा जो आहे तो जी-आर काढू. 8-9 महिने झालेत अजून त्याच्यावरती काम नाही. आता पुन्हा एकदा 1-2 महिन्याचा वेळ सरकारने मागितलेला आहे. तर सरकार हे वारंवार जरांगेंची फसवणूक करतंय असं वाटतंय का? आणि जर ती फसवणूक होत असेल तर जरांगेंना हे कसं समजत नाही? 10 वेळा आंदोलन करून देखील कसं समजत नाही? नाही, ह्याच्यातला एक मुद्दा मी नीट समजून सांगितला पाहिजे. मी कोणाची चूक पण काढत नाही आणि शासनाने पण ह्याच्यामध्ये जी काय आहे वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. मुळात काय झालंय, की ह्या गॅझेटियरचा नेमका इम्पॅक्ट काय होणार आहे? आणि जेव्हा गॅझेटियर लावून ज्यावेळेस एखादं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, तेव्हा त्या गॅझेटियरचं लीगल स्टेटस काय आहे? हं. हा विषय. मूळ काय आहे, की 2000चा आपला जो राज्याचा जात प्रमाणपत्र पडताळणीचा कायदा आहे, ह्याचे रूल्स 2012 मध्ये पहिल्यांदा तयार करण्यात आले आणि ते आपण 18 साली त्याच्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यात अमेंडमेंट केलेली आहे आणि त्या अमेंडमेंटमध्ये राज्याच्या सगळ्या विभागातले कोणते दस्त ह्याच्यामध्ये वाचले गेले पाहिजेत ते घातलेले आहे. पण हे जे सगळे दस्त मी सुचवलेले होते किंवा आम्ही सुचवलेले होते, या दस्तामध्ये कुठे ना कुठे वैयक्तिक नावाची नोंद आहे. मग त्याच्यामध्ये रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये गाव नमुना 14 पासून कडईपत्र, सूडपत्र, राष्ट्रीय नोंदणी रजिस्टर त्याच्यात नाव आहे. गॅझेटमध्ये नाव नाही, ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळं गेल्या 125-150 वर्षामध्ये 1885चं माझ्या माहितीप्रमाणे गॅझेट आहे आणि 1910 ते पब्लिक झालेलं आहे. सातारा गॅझेट पण 1885चं आहे. त्यामुळं आज रोजी तिथलं मायग्रेशन झालेलं आहे आणि कायदा काय सांगतो, की मूळ माणसाचं वंश ज्याची जुनी नोंद आहे, डीम डेटच्या अगोदर म्हणजे 13 ऑक्टोबर 67च्या अगोदरची जर नोंद त्या माणसाची कुणबी असेल आणि त्याची वंशावळ आज रेव्हेन्यू रेकॉर्डनी एनी प्रकारे जुळत असेल, तर त्याला कुणबी प्रमाणपत्र आजही मिळू शकतं कायद्याने. ते कोणी अडवू शकत नाही, ते मिळतं. प्रश्न कुठं होतो, की ज्याचं रेव्हेन्यू रेकॉर्ड जुळत नाही, काय अडचण येतं, ते स्थानिक गृह चौकशी करून ते देता येतं. पण त्याचे रक्तनाते संबंध त्या कुणबी कुटुंबात झाले का हे दुसरं बघितलं जातं. तिसरा प्रकार जो आहे, की इंटरप्रिट करून इथं सगळेचे सगळे कुणबी आहे ॲज अ डिक्लेरेशन मागणं, म्हणजे आपण काय करतोय, की शासनाला जात बहाल करण्याचा अधिकार नाही हे मान्यच करत नाही. शासन जात देऊ शकत नाही, जातीचं रेकॉर्ड शिवून देऊ शकतं. त्यामुळं क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी दिलेलं रेकॉर्ड बरोबर आहे काय हे बघून तुम्हाला निर्णय देणार असतं. आपण प्रिझ्युम दॅट की हे सगळे लोकं ॲज इट इज कुणबी होते. असं जेव्हा डिक्लेरेशन मागतो त्यावेळेस हे टेक्निकली आणि लीगल स्क्रुटिनीच्या अंडर येतं. हे वास्तव जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर केवळ एक कोपरा असलेला, अभ्यास असलेला माणूस, अभ्यासक
ह्याच्यावर पूर्ण प्रकाश पाडू शकत नाही. ह्याच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. आणि ते 15 मिनिटात असं रस्त्यावर बसून नाही सुटत. एखादा शब्द, एखाद्या जी मधला एखादा टिंब पूर्ण प्रक्रिया उलटी करू शकतो. हे धनगर आणि धनगड याच्यामध्ये तुम्ही आता पाहिलं असेल. बरोबर. त्यामुळे जात पडताळणीवर काम केलंय. विशेष जात पडताळणी समितीमध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम केले, रेव्हेन्यू रेकॉर्डला काम केलेलं आहे. त्यानंतर अभ्यासक असतील, संख्याशास्त्रज्ञ असतील, त्यानंतर मायग्रेशनचा अभ्यास असलेले लोक असतील. असे जवळपास 30-35 घटक याच्याशी निगडीत आहेत. त्याच्यातल्या एक्सपर्टीजला घेऊन त्याच्यामध्ये क्वेश्चनायर काढून तुमची प्रश्नावली तयार करून तुम्हाला लोकांना ते मुद्दे द्यावे लागतील, की ह्याची लीगल अँगल काय आहे, सोशल अँगल काय आहे, मायग्रेशनच्या दृष्टीने काय विषय आहे, रेव्हेन्यू रेकॉर्ड जुळवण्याच्या दृष्टीने काय. असे सर्वांगीण ज्या बाजू आहेत ह्या तुम्हाला समूह चर्चेतनं आणि अभ्यासांती निष्कर्ष काढून मांडावे लागतात. असं कोणीतरी येणार अभ्यासक, तो एवढासा कागद वाचणार, त्याला सिनेरिओमध्ये ह्याचे पुढचे काय रिफ्लेक्शन्स आहेत हे त्याच्या फोकसमध्येही नसतील. आणि त्यावेळेस शासनात काय असतं, शासनात मी पण काम केलेलं आहे, मलाही माहिती आहे. एक जॉईंट सेक्रेटरी, सहसचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी हे लोक त्याची नोट बनवतात, लिगल डिपार्टमेंटला ओपिनियन पडतात. लिगलला रोज 200 नोट येतात. कधी ते लोक वाचणार, कधी करणार, ह्या मर्यादा समजल्या पाहिजेत. मग ह्या मर्यादेला आपण एक सपोर्टिव्ह सिस्टीम तयार करावी लागते. 2017-18 मध्ये मी तुम्हाला अभिमानाने सांगेन, ह्या जात पडताळणी अधिनियमामध्ये आपण नियम करून घेतले 1 ते 18. नंतर ज्या घरामध्ये कास्ट व्हॅलिडिटी आहे त्याच्या ब्लड रिलेशन मध्ये अधिकचे कागद न बघता त्याला जात प्रमाणपत्र देण्यात यावं, हा दुसरा केला. आणि तिसरा, अनेक अधिकारी त्याचे परसेप्शन जसे आहेत त्या पद्धतीने, तो जसा समज आहे त्याला त्याप्रमाणे त्याची भूमिका असते. त्याला गाईडलाईनसाठी कून, लेवा पाटील असे अपभ्रंश करून पूर्वी कास्ट लिहिली जायची. कारण एखाद्या शाळेच्या रजिस्टरवर वरती कुणबी लिहिलंय आणि नंतर आलेल्या मुख्याध्यापकाचं अक्षर मोठं असेल, डब्बू, तो कून लिहायचा. त्याच्यापेक्षा मोठा अक्षर बोलला तर तो कू लिहायचा, शॉर्ट फॉर्म. पण त्याला माहिती सगळे वरती वावरे 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 आहेत. मग वावरे आहेत ना, सगळे वावरे म्हणजे कुणबी, म्हणून त्यांनी कू लिहिलं. पण रेव्हेन्यू रेकॉर्डवाले काय म्हणायचे, हे कूला आम्ही देणार नाही. मग त्याचं परिपत्रक आपण काढून घेतलं आणि व्यवस्थित दिलं. आणि कायदा काय आहे ना, की याला विरोध फार सुरू झाला, तो पॉलिटिकल अँगलने. पण कायद्याप्रमाणे ज्याची नोंद आहे त्याला सर्टिफिकेट शासनाला द्यावं लागतं. आणि ते दिल्यानंतर ते शासन त्याचं व्हॅलिडिटीला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा रेकमेंड करतं आणि ती व्हॅलिडिटी मिळते. ह्याच्यामध्ये काहीही गैर नाही. आणि साधारणतः 100 सर्टिफिकेट मिळाली तर निअर 12 ते 17 एवढीच व्हॅलिडिटीला जातात. 147 कोर्स त्याच्या अंडर आहेत. शासकीय नोकरी लागली असेल, निवडणूक लढवलेली असेल किंवा त्याला इतर कारणासाठी आवश्यक असेल तरच व्हॅलिडिटी लागते, नाहीतर इतर ह्याच्यामध्ये व्हॅलिडिटी लागत नाही. बरोबर. ही सगळी प्रक्रिया तुम्ही जी सांगताय ती म्हणजे कायदेशीर आहे, प्रशासकीय आहे आणि तितकी ती किचकट पण आहे. मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय का, की किंवा त्यांच्याशी या संदर्भात कुठली चर्चा झाली आहे का, जे तुम्हाला समजतंय, जे बाळासाहेब सराटेंना समजतंय? तसं काही लीगल टीम ज्यांना किंवा हा. राज्यातल्या बऱ्याच अभ्यासकांनी नोट्स तयार करून दिलेल्या होत्या, त्यांच्याकडे त्या पोहोचलेल्या आहेत. बर. मी सुद्धा काही महत्वाच्या लोकांच्या बरोबर चर्चा करून एक 4 पानाची नोट 2-2.5 वर्षापूर्वीच त्यांच्या सहकाऱ्यांकडे दिलेली आहे. आणि मी ती WhatsAppवर सांगितलेली, माझ्या अनेक इंटरव्ह्यूज मधनं पण सांगितलेली आहे. आपण काय त्या सगळ्या प्रक्रियेतले अतिशय मोठे तज्ञ अशातला काही भाग नाही. परंतु गेल्या 30 वर्षांमध्ये ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे राज्यातलं ज्यावेळेस बाळासाहेब होले वर्सेस चव्हाणची केस झाली संभाजीनगर बेंच पुढे, त्यावेळेस मार्ला पुल्लेंनी दिलेल्या जजमेंटनुसार राज्यातलं कुणबी प्रमाणपत्र सगळ्याच कम्युनिटीतलं बंद झालं होतं. त्यावेळेस आम्ही तिकडचे 2 काउन्सिल आणून कोल्हापूरच्या उपमहापौरांची एक न्यायमूर्ती संभाजी शिंदेंनी केलेली ऑर्डर रेफर करून हे राज्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पुन्हा सुरू केलं. त्याच्यामध्ये आम्हाला 6 महिने लागले. आता आपल्याला काय ते सोशल मीडिया त्या काळात काय फारसा नव्हता आणि आपण केलेलं काम रोज डंका वाजून काही सांगायची गरज नव्हती. त्यामुळे नव्या पिढीतले लोकं विचारतात, "तुम्ही काय दिवे लावले?" तर त्यांना माहिती नसतं ना या सगळ्या प्रक्रिया केलेल्या. त्यामुळे ते आहेत. आणि आता वास्तव असं आहे, की मराठा आरक्षणाची केस आता उच्च न्यायालयामध्ये चालू आहे. आमच्या 4 का 6 कोटी लोकसंख्येतले फक्त 6 लोकं तिथं असतात. हे वास्तव आहे. आणि त्यामुळं हा लढा मराठा आरक्षणाचा जो न्यायालयात चाललाय, ते 6च लोकं बघतायत. आणि पण मराठा तुमच्या समाजामधल्या लोकांना नाही, नाही, हा मुद्दा अजूनही समजत नाही लोकांना.
कारण हं, काय होतं, की लीगल लिटरसी मराठा समाजाला फार मोठी नाही. हं, त्यामुळे तो मागास याच्यावर माझा दावा ह्याच्यासाठीच आहे, की त्याला लीगल लिटरसी समजत नाही. साधा आणि सोपा विषय आहे, की मराठा समाजाला आज रोजी 3 बस उपलब्ध आहेत. एस-सी-बी-सी, ई-डब्ल्यू-एस आणि ओसेस. जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं काय आहे, की या दोन्ही बसमधल्या लोकांनी उतरा आणि हं. कुणबी सर्टिफिकेट घेऊन एकाच बसमध्ये चढा. प्रश्न आहे, की त्या बसमध्ये आधीच जर गर्दी असेल, तर सगळेच लोकं त्याच्यात कोंबले, तर ती बस तुडुंब भरेल. काही लोकं स्टँडवरच राहतील. माझं मत त्याच्यामध्ये वेगळं आहे आणि ते लोकांनी एका मतावर जाण्यापेक्षा याच्यावर समूह चर्चा केली पाहिजे आणि ती कोणाशी केली पाहिजे, की जे विद्यार्थी ॲडमिशनला कट ऑफमध्ये बाहेर फेकले जातात, ज्यांचं ॲडमिशन प्रक्रियेमध्ये, नोकर भरतीमध्ये अनेक वर्षांचा अभ्यास आहे. अशा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये तुम्हाला चर्चा करावी लागते. मग आता एस-सी-बी-सी पण नको, ई-डब्ल्यू-एस नको आणि एका ह्याच्यामध्ये जर 19% झाले, तर उद्या जे रोहिणी कमिशनचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नेमलंय, त्याच्यामध्ये ओबीसीचे जर 4 तुकडे झाले, तर 5% च्या बॉक्समध्ये तुम्हाला अख्खा मराठा समाज कोंबायचा आहे का? हा याची सीमारेषा समजून घेतली पाहिजे. आणि दुसरी सीमारेषा याची आहे, की सरसकट मराठा समाजाचं 100% कुणबीकरण होऊ शकत नाही. जर बरं. तसं झालं, तर महाराष्ट्रामधली मराठा जात ही रेकॉर्डवरून नष्ट होईल, नंबर 1. तिची पॉलिटिकल, सोशल जी व्हॅल्यू आहे, ती कमी होईल. कारण सगळ्यांचं जर कुणबी कन्व्हर्शन झालं, तर जे आज अमरावतीतला मराठा आहे किंवा नागपूरच्या अलीकडचा झाडीपट्टीच्या अलीकडचा मराठा आहे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातला, इथं कुणबीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. त्यामुळं मग ते मराठा जे कार्ड आहे, जे आत्ता महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये सगळ्याच क्षेत्रामध्ये वापरलं जातं. हं. त्याचं देखील महत्त्व कमी होणार आहे आणि 100% सगळ्या मराठ्यांचं कुणबीकरण हे कायद्याने अशक्य आहे आणि जर उद्या तसं झालं, तर जे आज मराठा आरक्षणावर न्यायालयीन संकट आहे, ते कुणबी आरक्षणावर पण येऊ शकतं आणि ऑलरेडी तशा केसेस दाखल झालेल्या आहेत. त्यामुळं अडचण काय आहे, की मराठा समाजाचे जे विरोधक आहेत, त्यांना ओबीसीत मराठ्यांना येऊन द्यायचं नाही. आणि ते इतकं चांगलं शान सांगतात सदावर्तेपासनं, की मराठ्यांनी हे आरक्षण आहे. मग मराठा समाजाला स्वतंत्र 10% दिलं, तिथं पण सदावर्ते आडवा येणार. नंतर ईडब्ल्यूएसमध्ये जाणार असेल, तिथं पण आडवा येणार. मग मराठ्यांनी काय आकाशात का पाताळात जायचं? हा पण विरोधकांना प्रश्न आहे आणि महाराष्ट्राचं जे आता सोशल फॅब्रिक आहे, सामाजिक जी वीण आहे, ती वीण विस्कटत चालली असं मला एक 35-40 वर्ष काम केल्यावर अनुभवतोय, की ह्याच्यामध्ये लाभ कमी आणि तोटा जास्त असं होऊ नये. आज काय म्हणजे झालेलं आहे, कशा की कशा अर्थाने तुम्ही म्हणताय की मी तोटा याच्या जास्त अर्थाने होतोय? म्हणतोय, की 40 वर्षापूर्वीचं आरक्षणाचं महत्त्व, त्यावेळच्या शिक्षणाचं महत्त्व, आत्तामध्ये डायनॅमिक चेंज होतोय. आता शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन होतंय. नीट लक्षात घ्या. कॉर्पोरेट कल्चर आता ग्रामीण भागापर्यंत येते. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक महाराष्ट्रातले मराठी म्हणून तुम्हाला एकत्र राहण्याची आज गरज आहे. कारण ज्या पद्धतीने मायग्रेशन उत्तर प्रदेशातनं येतंय, दक्षिणेतनं येतंय, बिहारमधनं येतंय, हे तुमच्या रोजगारावर आक्रमण करतंय. व्यापारी वृत्तीची 2 राज्य आहेत. ते इथं येतायत, ते जमिनी तुमच्या घेतायत आणि मग तुम्ही एका छोट्याशा गोष्टीसाठी एकमेकात भांडले, त्याचा फायदा त्यांना होणार आहे. त्यामुळं आता म्हणजे परत मराठा विरुद्ध महाराष्ट्र ओबीसी हा जो काही वाद गेल्या 2-3 वर्षांपासून सुरू आहे, त्या संदर्भात तुम्ही बोलताय. हो, त्याच अनुषंगाने म्हणतोय, की हा ओबीसी आणि मराठा दोघांच्या दृष्टीने हिताचा नाही. कारण शेवट काय आहे, की गावगाड्यामध्ये एकत्र राहिलेले समाज आहेत. किंबहुना काही भागामध्ये महाराष्ट्रामध्ये काही जातींमध्ये पॉलिटिकल राजकीय वर्चस्ववादाची लढाई होती. तर त्या 2-3 तालुक्यांपर्यंत असायची आणि त्यांची भांडणं तिथल्या वर्तमानपत्र असायची. आज काय झालंय, की गावातल्या एखाद्या घटनेचं सोशल मीडियाद्वारे राज्यामध्ये सगळ्या मोठ्यात प्रसारण होतं आणि त्याच्यामुळं सामाजिक ध्रुवीकरण व्हायला लागलेलं आहे सोशल मीडियामुळं. आणि हे ध्रुवीकरण थांबवण्याचं काम समाजातले जे काही विचारवंत मोठी लोकं आहेत त्यांच्या हातात आहे. पण ते सोशल मीडियातल्या ट्रोलिंगला घाबरून कोणी याच्यावर प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळं आज इकडनं हाकी येतायत, पडळकर येतायत, तिकडनं तो सदावर्ती येतोय. म्हणजे मला काय म्हणायचं, की मी त्यांच्या कर्तृत्वाचं मापदंड मोजत नाही. पण मीडियामध्ये आज काय व्हायला लागलेलं आहे, की प्रगल्भ विचारवंत, ज्यांनी अनेक वर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले, त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जात नाही. इकडे हे झालं, की तिकडं. त्यामुळे महाराष्ट्र या 5-10 लोकांनीच पूर्ण वेठीस धरलं असं आज माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राने याचा गांभीर्याने विचार करण्याची आज गरज आहे. नाही, नक्कीच खूप गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण ह्या वादातून ना मराठा समाजाला काय मिळतंय, ना ओबीसींना काय मिळतंय. राजकीय पक्ष जे आहेत आणि त्यातल्या त्यात म्हणजे भांडणं लावणारे
किंवा अशी जी ज्यांची विचारसरणी आहे त्याच लोकांना याचा फायदा मिळतोय. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण ते बघितलं. त्यामुळे राजकीय लोकांना आपला फायदा करू द्यायचा की नाही हा समाजाने देखील विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे हे विचार लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कोंढरे पाटील सर, मुंबई आउटलुकला तुम्ही वेळ दिलात आणि अत्यंत महत्वाच्या विषयावरती अत्यंत सखोल मार्गदर्शन माहिती तुम्ही देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचा आभार, धन्यवाद आणि पुन्हा वेळ द्याल अशी आशा आपल्याकडून आहे. धन्यवाद. धन्यवाद.